आज मी तुमच्या सोबत थोडंसं बोलायला आलेली आहे। सकाळपासून आहे ना, आज मला आज देवीचा हवनही करायचा आहे आणि दुपारनं म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर मी कडकण्या करणार आहे देवी आईसाठी। आणि असं म्हणजे मी तयारी करत होते। ही घातलेली साडी आहे ना, मी अशी घालत होते, मी घरामध्ये एकटीच होते आणि दरवाजा वगैरे बंद केला मी, कारण मला साडी घालायची होती। म्हटलं परत कोणी आलं, मी दरवाजाची कडी लावली आणि आतमध्ये बेडरूम मध्ये मी साडी घालत होते। आणि साडी घालता घालता आहे ना, असं माझ्या डोक्यात असे विचार सुरू होते की मी देवीची सेवा करते। किती वाजणार आहे इकडे, तिकडे लक्ष देऊ नका, कारण मला नैवेद्याची तयारी करायची आहे। आणि छोटासा माझा अनुभव आहे, छोटा नाहीये तो, माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि खूप सुंदर असा अनुभव मला आलेला आहे सकाळी सकाळी। त्यामुळे मला हा तुमच्यासोबत शेअर करायचाच आहे आणि मी करणारच आहे। तर असं झालं ना, कोणीच नव्हतं घरामध्ये आणि मनातल्या मनात साडी घालता घालता असे विचार चालू होते की मला का नाही अजून देवी आईची प्रचिती आली। म्हणजे जवळजवळ आता 7 दिवस होऊन गेले, 8वा दिवस आला आणि काहीच म्हणजे देवी आई माझ्या स्वप्नात नाही आली। असं म्हणजे असं थोडंफार म्हणजे काहीतरी माझ्या बाबतीत म्हणजे सुरू असतं की कधी कधी देवी आई माझ्या स्वप्नात येते आणि मी असा हंडा घेऊन पाणी आणायला चालली आहे देवी आईसाठी, कारण देवी आईला आंघोळ वगैरे घालायची। असं म्हणजे बऱ्याच गोष्टी, बरेच अनुभव मला येत असतात आणि असाच अनुभव मला यंदा म्हणजे यावर्षी आला नाही नवरात्रीमध्ये। आणि हेच माझ्या डोक्यामध्ये विचार सुरू असताना मी साडी घालत होते, हीच साडी मी वेअर करत होते त्यावेळेला। असं झालं ना की आमच्या इथे जे देवीचं मंदिर आहे ना, तर तिथे नवरात्रीमध्ये सुवासिनी ज्यांनी देवी आईची परडी हातावर घेतलेली आहे त्यांची गोष्ट करते मी। तर त्या सगळ्या माई माऊल्या, त्या सगळ्या आपल्या माता भगिनी, त्या सगळ्या तिथे देवी आईची परडी घेऊन मंदिरामध्ये बसलेल्या असतात। त्या कुठेही अशा घरोघरी जात नाही की आम्हाला परडीत घाला म्हणून असं। तर मी हा विचार करत होते आणि ऍक्च्युली असं आहे ना की माझ्या बिल्डिंग मध्ये फक्त मी एकटी अशी मराठी आहे। माझ्या फक्त बिल्डिंग मधली गोष्ट सांगते मी, आजूबाजूच्या बिल्डिंगची गोष्ट नाही सांगते मी, माझ्या बिल्डिंगची गोष्ट सांगते। माझ्या बिल्डिंग मध्ये फक्त मी एकटी अशी मराठी आहे। आणि अचानकच ना मला बाहेरून एका आजीचा, एका मावशीचा आवाज आला की आई राजा उदे उदे। आणि असं म्हणजे काटा आला मला अंगाला डायरेक्ट असा की बापरे, म्हणजे साक्षात म्हणजे आईच आली असं मला हे झालं। आणि मी धावतच गेले, म्हणजे माझ्या साडीला पिनअप वगैरे काही नव्हतं, मी डायरेक्ट अशी साडी अशी टाकली, असं करून असं मी खोचलं आणि असं खोचून मी डायरेक्ट म्हणजे बाहेर गेली, दरवाजा उघडला आणि त्या मावशीला मी आवाज दिला, जोरात आवाज दिला, म्हणजे खूप जवळ होती ती माझ्या, तरी पण मी असं तिला आवाज दिला आणि ती मला बोलली की मी येतच होते तुझ्याकडे, असं बोलली मला। आणि मी तिला इथे कधीही पाहिलेलं नाहीये, मी खरंच त्या मावशीला इथे कधीही पाहिलेलं नाहीये। ती काय माहिती म्हणजे कुठून आली, मी काही विचारलं नाही तिला। आणि ती मला बोलली की म्हणजे ते जे काही परडीमध्ये त्यांच्या द्यायचं असतं, तर आज उपास आहे बोलली माझा। तर मग मी तिला शेंगदाणे, साखर असं म्हणजे जे काही होतं माझ्या घरामध्ये, साबुदाणा वगैरे, ते सगळं मी तिच्या परडीत घातलं। आणि एवढं मला भारी वाटलं ना की खरोखर म्हणजे त्या आजीला, त्या मावशीला मी ना आमच्या परिसरात आसपास मी तिला कुठेच पाहिलेली नाहीये। ती छान अशी एवढा मोठा कुंकू,
गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आणि एवढी सुंदर दिसत होती ती, एवढी भारी दिसत होती. आणि आली डायरेक्ट आणि मी तिला हळदी कुंकू लावला, तिला नमस्कार केला आणि तिला जे काही होतं माझ्याकडे साबुदाणा, शेंगदाणे, साखर जे काही असेल, तेल, हे सगळं मी तिला दिलं आणि तिचा नमस्कार केला. आणि धावत धावत, म्हणजे माझं असं असतं ना की मी माझ्यासोबत काही छोटी गोष्ट वाईट झाली किंवा चांगली झाली किंवा काही आनंदाचा क्षण असेल, असं काही असेल ना, तर मी आधी धावत धावत मी स्वामींकडे जात असते आणि स्वामी आईला हे सगळं मी सांगत असते. तर तसंच केलं मी, धावत धावत मी आधी आतमध्ये गेले आणि स्वामींसमोर जाऊन बसले की हे स्वामी आई, खरोखर तुम्ही आज मला अशा रूपात येऊन आशीर्वाद दिलेला आहे. देवी आई, आई जगदंबाच माझ्या दारामध्ये आलेली आहे. आणि खरं तर मी जाणारच होते मंदिरामध्ये, म्हटलं तिथे माई माऊल्या परड्या घेऊन बसलेल्या असतात, म्हटलं परडीमध्ये आपल्याही यथाशक्तीने आपण काही घालू. म्हटलं मी असं करते ना की मी म्हणजे काही असं परडीमध्ये टाकायला घेऊन जात नाही, मी दक्षिणा टाकत असते प्रत्येकीच्या परडीमध्ये. खूप जणी बसलेल्या असतात तिथे, तर माझ्या यथाशक्तीने मी त्या परड्यांमध्ये काही ना काही घालत असते. आणि हेच होतं, हा छोटासा अनुभव मला तुमच्या सोबत शेअर करायचा होता. आणि खरोखर मला एवढा आनंद झाला ना आज, आणि त्या आनंदाच्या उत्साहामध्ये, त्या आनंदाच्या ज्या काही म्हणजे आनंदाच्या भरात मी आज नैवेद्याची तयारी करते. देवी आईला खीर बनवायची मला तांदळाची, आणि मला आज कडकण्याही करायच्या आहे आणि देवीच्या हवनाचीही मी तयारी माझी सुरू आहे. तर असा छोटासा माझा अनुभव होता, तो मी आई जगदंबेच्या चरणी रुजू करते आणि देवी आईला माफी मागते पुन्हा एकदा की देवी आई, खरंच असं काही नाहीये, तू सतत आमच्या पाठीशी आहे, फक्त त्याचा आभास आम्हाला होत नाही. आणि तू सदैव आमच्या पाठीशी आहे. तुझा जो काही आशीर्वाद आहे तो सतत आमच्या डोक्यावर असू दे आणि तो राहणार आहे देवी आई. फक्त आमचा विश्वास आहे ना कुठं तरी म्हणजे असा होतो, असा डगमगतो. तर मी माफी मागते देवी आईची की खरोखर म्हणजे देवी आई हेच म्हणत असते की निस्वार्थीपणे तू सेवा करत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपलं असं असतं ना की नाही का, आपल्या म्हणजे एक गोष्ट आहे देवीची, त्या भक्ताचा देवीवरती विश्वास नसतो. देवी आई त्याला म्हणत असते की मी तुझ्या पाठीमागे येणार आहे, माझ्या घुंगरांचा आवाज ऐक, तसा तसा तू पुढे जा असं. पण त्याला तो विश्वास नसतो, त्याला असं वाटतं की देवी आई माझ्या मागे येते की नाही, येते की नाही. असंच माझं थोडस काहीतरी झालेलं आहे आणि हा छोटासा अनुभव मला तुमच्या सोबत शेअर करायचा होता. नंतर आपण भेटणारच आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये की आज हवन करणार आहे, आज मी देवी आईला नैवेद्यासाठी मी खीर बनवणार आहे आणि कडकण्याही बनवणार आहे. तर मी नक्की तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करेन आणि तोपर्यंत बाय बाय.